विन्सी 11 संघाचे संघमालक आदरणीय राज सूर्यवंशी, कार्तिक 11 संघाचे संघमालक श्री सागर मोहिते साहेब, या दोघांच्या मालकीचा संघ. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा. आज चॅम्पियन ट्रॉफी शिवाय 2024 चा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूला आपल्या खेळाची छाप सोडायची असते. त्यासाठी प्रयत्न केले जातील. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विन्सी 11 विपक्ष कार्तिक 11. आजच्या दिवसातील चॅम्पियन ट्रॉफी शिवाय 2024 चा पहिला सामना आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील गोलंदाज अंकुश आणि पहिला चेंडू खेळतील फलंदाजी मार्कवर आनंद. या पंचांचा इशारा आलाय. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू ज्योतिबाच्या नावानं सांग बला. पहिला चेंडू फुल लेनचा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक मागे धावत जात असताना चेंडू लॉंग ऑफ क्लिअर करेल का हे पाहायचं आहे आणि येस इट इज. पहिल्या चेंडूवर फलंदाज आनंद यांच्या बॅट मधून चौकार. आणि डीजे आदवेद थँक्यू सो मच. पहिला चेंडू पहा फुल लेनचा होता. लॉफ्टेड ड्राईव्ह केला. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी याचा प्रात्यक्षिक आनंद. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता तैनात बिडॉफला आणि त्याचा चांगला फायदा उचललाय. सुरुवात चौकाराने झाली चॅम्पियन ट्रॉफी शिवाय 2024 ची. पायावर टाकण्याचा प्रयत्न केलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न. येस लेग बाय स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइक रोटेट केली जाते. फलंदाज आनंद. अंकुश पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॅक टू द बॉलर फटका खेळला जातोय. चांगलं क्रिकेट. अगदी पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर अंकुश यांनी टप्प्यामध्ये बदल केलाय आणि तोच टप्पा अगदी पहिला चेंडू फुल लेनचा होता. त्यानंतर टप्पा थोडासा गुड लेनला ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे दोन्ही चेंडू चांगले हाताळले जात आहेत. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. पंच केलाय. स्वीपर कव्हर नाहीये. फलंदाज सागरच्या बॅट मधून येतोय चॅम्पियन ट्रॉफी शिराळीचा चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. स्वतःसाठी जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अंकुश. टीमची धावसंख्या 9 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट आर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला एकदा पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न केला जातो. धावा अगदी चोरल्या जात आहेत. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा प्राप्त करत असताना फलंदाज आनंद आणि सागर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये 11 धावा. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक सेकंड स्लिप मध्ये तैनात केलाय. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. फलंदाजाला काही कळला नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिलं षटक समाप्त होत असताना गोलंदाज अंकुश यांचं चॅम्पियन ट्रॉफी शिळ 2024 चा पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. बिनगडी बाद 11 धावा.
शेवटचा चेंडू टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. एक धाव शेवटच्या चेंडूवर घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाईल. फलंदाज आनंद यांच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेर बिनगडी बाद 25. टीम विन्स 11. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अंकुश आलेत. अंकुशांचा चांगला चेंडू, गुडलेंथला चेंडू हाताळला जातोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला सागर यांनी, परंतु चेंडूला टायमिंग करण्यामध्ये अपयश आलंय थोडंसं, असं म्हणायला हरकत नाहीये. कारण अंकुश यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, 11 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसऱ्या षटकात कर्णधाराने विश्वास दाखवलाय. एक गोलंदाज 2 षटकं टाकू शकतो, त्यामुळे एका गोलंदाजाला 2 षटकं टाकावी लागतील आणि ते कोणता गोलंदाज असेल हे प्रत्येक कर्णधाराने निर्णय घ्यायचा आहे, कारण तो महत्वाचा गोलंदाज असेल. अकोटापदा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न पडल्यानंतर अतिरिक्त वेग प्राप्त होतोय. सरळ चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सिद्धेश यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये निर्धाव चेंडूचे होते. सांगता डॉट बॉल 26. 26 धावा धाव फलकावर. स्क्वेअर कट केलाय, बॅकवर्ड पॉइंट डीपला आहे. एक धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते. येस, एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण पाहतोय. अद्याप या चॅम्पियन ट्रॉफी खेळामध्ये पहिला षटकार कोण ठोकेल हे पाहायचंय, कारण पहिला चौकार फलंदाज आनंदने खेळला होता आणि या तो देखील पहिल्या चेंडूवर. आणि पहिला षटकार कोण ठोकेल, पहिला गडी कोण बाद करेल, पहिला झेल कोण टिपेल हे पाहायचंय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एकेरी दुहेरीचं क्रिकेट, एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड. वैयक्तिक 18 धावांवर आनंद खेळत असताना नाबाद. चांगली सुरुवात केली आनंद यांनी. शॉट ऑफ लेंथ आडव्या बॅटने खेळलाय, लॉंग ऑन आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दोरीचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्यात. आणि चांगलं क्रिकेट. एकेरीचं रूपांतर तुम्हाला दुहेरीमध्ये करता यायला पाहिजे आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची असते आणि 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. 1 टू गो. शेवटचा चेंडू पंच केलाय, स्वीपर कव्हर नाहीये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स, सीमारेषा पार. फलंदाज सागरच्या बॅटमधून चौकार आणि या चौकाराने 3 षटकांचा खेळ समाप्त. बिनगडी बाद 34 धावा. पाण्याची मागणी होते आणि पंचांना विचारून नक्कीच आपण आतमध्ये जायचंय. लक्षात घ्या, प्रत्येक टीम, प्रत्येक खेळाडू पाटण क्रिकेट आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून अगदी नियम सक्त ठेवलेले आहेत. तुम्हाला मैदानामध्ये जर जायचं असेल तर पंचांची परवानगी घ्या आणि त्यानंतर आतमध्ये जा. 34 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त. बिनगडी बाद 34. टीम विन्स 11. लक्षात घ्या की लक्षात घ्या, तुम्हाला जर मैदानामध्ये जायचं असेल तर पंचांना विचारून जा, अन्यथा दंडित केलं जाईल. आणि जास्त वेळ घेऊ नका, कारण प्रत्येक लढत ही 5 षटकांची असेल, त्यामुळे नयन सर आपल्याला वेळ वाचवावा लागेल.
नाहीतर काय होईल की सामने आज खेळवायचे 11 आणि सामने होतील 8 आणि उद्या अंतिम लढत असेल सेमीफायनल. उद्या मान्यवरांची गर्दी होईल त्यामुळे तुम्ही जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आणि 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि तो आपण टाइम देखील नोट करूया आता, कारण पहिल्या सामन्याला थोडंसं उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर मात्र जास्तीचा वेळ न घेता सामना आपण त्वरित चालू केला. 3 षटकांची खेळ समाप्त झालाय. 34 धावा. 4थ्या षटकासाठी सिद्धेश आलेत. सुरुवात चांगली झाली. आनंद आणि सागर यांच्या माध्यमातून 34 धावांची भागीदारी केली आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये सुरुवात विन्सी 11 ने एकदम दमदार केली आहे. शतरक्षणाचे निर्बंध विखुरले गेलेत. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या अगदी उजव्या बाजूला शतरक्षक तैनात होता. पहिला झेल पकडलाय मच्छिंद्र यांनी आणि पहिला गडी बाद केलाय गोलंदाज सिद्धेश. फलंदाज बॅक टू द डगआउट. या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू ज्या फलंदाजाने खेळला पहिला चौकार ठोकला आणि बाद होणारा देखील पहिला फलंदाज ठरतोय आनंद. आणि क्रिकेटमध्ये कसं ज्यावेळेला तुम्ही कोणत्याही चॅम्पियन ट्रॉफी अथवा प्रीमियर लीग खेळता त्यावेळेला पहिला चेंडू कोण खेळतं, पहिला चौकार, पहिला षटकार, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण पुढे पहिल्या पर्वाचं रूपांतर 10, 20, 30 पर्व होतील, परंतु पहिला खेळणाऱ्या खेळाडूचं नाव इतिहासामध्ये नोंद घेतलं जातं. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज रमेश. रमेश पहिला चेंडू फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. यष्टीरक्षक महेश आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज मी सिद्धेश यांचं कौतुक करेन. पहिल्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर मात्र जी धावगती होती तिथे कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू देखील फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. गोलंदाज सिद्धेश मात्र चतुर आहेत. आणि दुसऱ्या पर्वाचा मिस्टर एसपीएल गोलंदाज सिद्धेश सूर्यवंशी. शेळ प्रीमियर लीगचा दुसरा पर्व गाजवलंय आणि काय गाजवलंय पहिल्या 3 चेंडूवर सिद्ध केलंय. कमी गतीने टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, दुसरा गडी बाद करण्याची संधी आहे आणि संधीचं केलं जात आहे सोनं. अप्रतिम झेल पकडलाय नवनाथ यांनी आणि सिद्धेश यांनी दुसरा गडी बाद केलाय. 4 चेंडू मध्ये कोणतीही धाव खर्च केली नाहीये. शेळ प्रीमियर लीगचा दुसऱ्या पर्वाचा मालिकावीर खेळाडू मिस्टर एसपीएल सीझन 2 आणि त्यांनी 4 चेंडू मध्ये कोणतीही धाव खर्च न करता 2 गडी बाद केलेत. नयन सूर्यवंशी सर अगदी आपलं देखील कौतुक, कारण आपण महत्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत देताना त्यावेळेला आम्ही ती माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. आणि खूप महत्वाचं असतं की 12वा खेळाडू आणि स्कोरर हा बोलका पाहिजे, कारण तुम्ही आम्हाला माहिती सांगता त्यावेळेला आम्ही ती माहिती प्रेक्षकांना पोहोचवतो. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज राज आणि स्वतः संघ मालक आहेत. संघ मालक स्वतः असताना पहिला चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय. निर्धाव चेंडूचे होत आहे सांगता. पहिला निर्धाव षटक आता खुणावायला लागलंय. चॅम्पियन ट्रॉफी शेळ 2024 मध्ये पहिला निर्धाव षटक येईल का? मेडन ओव्हर. गोलंदाज सिद्धेश सूर्यवंशी. 1 टू गो. शेवटचा चेंडू. पहिल्या सामन्यामध्ये एक मोठा विक्रम घडवण्याची संधी. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू फुललेचा होता. झेलची संधी आहे. पहिला निर्धाव षटक येईल का? मोड कॅच आणि झेल टिपलाय गणेशानी आणि चॅम्पियन ट्रॉफी शेळ 2024 मध्ये पहिलं निर्धाव षटक हाताळलंय. ज्या खेळाडूने शेळ प्रीमियर लीग दुसरी गाजवली होती तोच खेळाडू ठरतोय आज. पहिल्या सामन्यामध्ये पहा, पहिल्या सामन्यामध्ये पहिला निर्धाव षटक हाताळलाय आणि गोलंदाजाचं नाव आहे सिद्धेश सूर्यवंशी. एकदा सिद्धेश सूर्यवंशीसाठी जोरदार टाळ्या. काय गोलंदाजी केली आहे. आणि माहिती दिली जाते की बोली मधला सगळ्यात महागडा खेळाडू आणि संघ मालकाचे पैसे वसूल झालेत पहिल्याच सामन्यात. काय गोलंदाजी केली सिद्धेश सूर्यवंशी.
आता संघ मालक सागर मोहिते साहेब देखील खुश असतील, बोलतील पैसे खर्च केले पण वाया नाही गेले आणि पहिल्या सामन्यामध्ये सिद्ध केलं. हे क्रिकेट आहे. टीमची धावसंख्या स्थिरावते 34ला 3. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं एक षटक देखील पुरेसं असतं पुनरागमन करायला. अंतिम षटक गोलंदाज प्रकाश, माफ करा गोलंदाज गणेश आहेत, नवीन फलंदाज प्रकाश आहेत. मेडन षटक हाताळलंय, निर्धाव षटक हाताळलंय. ज्या प्रकारे गोलंदाजी केली सिद्धेश सूर्यवंशी, कौतुकास्पद कामगिरी. पहिला चेंडू लोअर फुल टॉस हलक्या हाताने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपला, एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा मात्र घेतल्या जात आहेत. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. पहा पहिल्या 3 षटकामध्ये विन्सी 11 सामन्यामध्ये एकदम फ्रंट फुटला होते. 4थ्या षटकामध्ये सिद्धेश सूर्यवंशी आले, सामन्यामध्ये पुनरागमन करून दिला. आणि हा क्रिकेट आहे. कधी या सामना विन्सीच्या बाजूने, कधी कार्तिक 11च्या बाजूने, आणि हा क्रिकेटचा खेळ असाच पाहायला मिळतो. सामना कधीही कुठे जाईल सांगू शकत नाहीये. प्लेड ऑन झाले, चेंडू खाली राहिलाय, फलंदाजी काढले, काठी, फलंदाज बाद. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 36 धावा. सुरुवात चांगली झाली होती टीम विन्सी 11ची, परंतु त्यानंतर ब्रेक लावला सिद्धेश सूर्यवंशी यांनी. आणि तो ब्रेक नव्हता तर तो मित्र म्हणजे स्पीड ब्रेक लावला. कारण ज्या प्रकारे धावांचा ओघ होता तो कुठेतरी रोखलाय. अंतिम षटक हलक्या हाताने दिशा दिली, चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू गोलशंकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ यस झालाय. पंचांचा इशारा, 1 धाव मात्र गोलशंकित स्वरूपात प्राप्त होईल. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावली आहे 37 धावा. आज मात्र सिद्धेश सूर्यवंशीची चर्चा असेल दिवसभर, कारण कामगिरी तशी केली. फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय, स्वतःच्या गोलंदाजीवर झेलची संधी असेल, गणेश करणार नाहीत कोणतीही चुकी, स्वतःच्या गोलंदाजीवर डिप्लाय झेल, फलंदाजाचा संपेल खेळ, फलंदाज बाद. 37 धावा धाव फलकावर. या षटकातील चेंडूंचा खेळ शेष आहे 2. पहा अगदी 3 षटकामध्ये 34 होत्या बिनगडी बाद. आणि आता सामन्याचा विचार केला तर 4.4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर आहे 37 आणि 5 गडी बाद झालेत. म्हणजेच काय तर 10 चेंडूमध्ये 5 गडी बाद झालेत आणि धावा आलेत अवघ्या 3. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. संकेत ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, छोटी धाव घ्यायची होती, धावचीची संधी असेल, धाव बाद होतील का? आणि यस पंच सांगतायत की फलंदाज होईल, धाव बाद. म्हणजेच काय तर प्रत्येक खेळाडू खेळपट्टीवरती जातोय, हजेरी लावतोय, अटेंडन्स लावतोय, परत येतोय. आणि कुठेतरी चुकी होते, कारण सुरुवात तुमची चांगली होते ना, त्यावेळेला तुम्हाला शेवट देखील चांगला करावा लागतो. दुसऱ्या विरोधात मी कौतुक करेन टीम कार्तिक 11चा, काय गोलंदाजी केली. 37 धावा धाव फलकावर, 6 गडी बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. कमी गतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने चेंडू पकडल्यानंतर चांगला असं कामगिरी केली. शेवटचा चेंडू शेष. 37 धावा धाव फलकावर, 1 टू गो. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न देखील केला, त्यात यश प्राप्त होईल. 2 धावेने पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या डावाखेर टीम विन्सी 11 प्रथमतः फलंदाजी करत असताना 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष असेल टीम कार्तिक 11. मी विनंती करेन शार्विल 11 विपक्ष सन वॉरियर्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. शार्विल 11 विपक्ष सन वॉरियर्स. आणि पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावाचा खरा हिरो ठरलाय सिद्धेश सूर्यवंशी. निर्धाव षटक हाताळला, 3 गडी बाद केले आणि धावांचा जो वेग होता तो मात्र रोखला नाही, तर पूर्णपणे त्याला ब्रेक लावला.
चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण या मुख्य व्यासपीठावर आपण नाणेफेक करूया. येस शार्विल 11 विपक्ष सन वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार सागर सूर्यवंशी प्रवीण सूर्यवंशी. आपण नाणेफेक करूया. कॉल कोण करत आहे? शार्विल 11 कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. अभिनंदन. नाणेफेक जिंकले टीम सन वॉरियर्स. महत्वाचा निर्णय काय असेल? आमचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. येस अगदी ज्या प्रकारे विचार केला तर चॅम्पियन ट्रॉफी शिरोळीचं पहिलं पर्व आहे. कसं वाटतं खेळताना आणि काय भावना आहेत? आता नियोजन तर झालंय चांगलं आमचं. आता इथून पुढे मॅचेस होतील सगळ्यांचे चांगलेच, तेवढीच अपेक्षा करतो. नाणेफेक विरोधात गेले, फलंदाजी करायची आहे, 5 षटकांची लढत. काय रणनीती असेल? रणनीती तशी स्पष्टच आहे की पहिली मॅच आहे, सुरुवातीची जिंकणं गरजेचं आहे. कारण पहिली मॅच जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स हा पूर्ण वाढतो टीमचा. तरी कमीत कमी एक 60 ते 65 रनाचं आमचं टार्गेट असेल. तिथपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करू. चॅम्पियन ट्रॉफी शिरोळ पहिलं पर्व आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज घनसोलीचं मैदान. कसं वाटतंय मैदानामध्ये आल्यानंतर आणि काय सांगायला स्पर्धेविषयी? मैदान असं खूप चांगलं आहे. पिच पण बघितलं, माचीतर्फे पहिल्यांदा खेळतोय आम्ही. खूप चांगलं आहे आणि नियोजन इथलं म्हटलं तर एक नंबर आहे. मुलं सगळे चॅम्पियन ट्रॉफी पहिल्यांदाच आम्ही सुरुवात करतोय आता. तर चांगलं नियोजन केलंय सर्वांनी आणि सर्वांना शुभेच्छा आमच्याकडून. असंच नियोजन करत राहा. धन्यवाद. थँक्यू सो मच. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सन वॉरियर्स नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. चाळीस धावांचं लक्ष टीम कार्तिक 11. चाळीस धावांचं लक्ष. आघाडीचे फलंदाज अंकुश आणि त्यांच्या साथीला सिद्धेश. अंकुश आणि सिद्धेश सूर्यवंशी. अगदी ज्या खेळाडूने पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं ते सज्ज होतील खेळपट्टीवर. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला होईल सुरुवात. 40 धावांचं लक्ष. दुसरा डाव. गोलंदाज सागरचा पहिला चेंडू फुल लेनचा पंच केलाय. लॉंग ऑफ आहे, एकदा पूर्ण केली जाईल आणि एका धावेने या धावांचा श्रीगणेश होत असताना टीम कार्तिक 11. नयन सर, पहिल्या डावाचा देखील पहिला चेंडू याच प्रकारे हाताळला होता, क्षेत्ररक्षक नव्हता आणि 4 धावा प्राप्त होल्या होत्या. दुसऱ्या डावाची देखील सुरुवात अशीच झाली. फुल लेनचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक तैनात होते. सिद्धेश सूर्यवंशी पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर वेगाने जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. यष्टींच्या मागे प्रकाशन आपण पाहतोय.
लेग स्टंपवरती हाताळलेला चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील कारण 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्लेचे आहेत आणि त्यावर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल. ते निर्बंध तुम्हाला पाहावे लागतात. कमी गतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळला क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरला 1 धाव प्राप्त केली जाईल. एकीपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. कर्णधाराचं कौतुक कारण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय. काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑफ आहे आणि गोलंदाजी देखील तशी करत असताना गोलंदाज सागर आणि स्वतः कर्णधार आहेत. जबाबदारीपूर्वक खेळ करतील का सागर हे पाहायचंय. ओव्हरपिच चेंडू लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पंच केलाय. डीप एस्टा कव्हर सीमारेषा पार. फलंदाज अंकुश यांच्या बॅट मधून चौकार. कोयना क्रिकेट संघटनेचे संचालक KPL कमिटी उपाध्यक्ष आहेत. म्हणजेच काय तर मैदानाच्या बाहेर देखील चांगलं काम करत असताना क्रिकेटसाठी आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्या कार्तिक 11 साठी चौकार खेळलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सागर आणि ही लढाई आहे कॅप्टन विरुद्ध कॅप्टन, कर्णधार विपक्ष कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार एकमेकांच्या विरोधात खेळ कसा करतील, कोणाला विजय प्राप्त करून होईल. बॅक टू द बॉलर. हलक्या हाताने अगदी चेंडूला सन्मान दिलाय. चांगलं क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी पाहाव्या लागतात. पाच चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 7. सावध सुरुवात टीम कार्तिक 11 40 धावांचं लक्ष समोर असताना सुरुवात मात्र चांगली केली आहे. आणि क्रिकेटमध्ये सुरुवात कशी होते हे महत्वाचं नसतं, तर तुम्ही शेवट कसा करता हे खूप महत्वाचं असतं. शेवटचा चेंडू गोलंदाज सागर. सागरचा शेवटचा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू गॅप मध्ये खेळलाय. येस इट इज. धावा मिळतील 4. फलंदाज अंकुश यांच्या बॅट मधून चौकार. गॅप मध्ये फटके खेळण्याची संधी होती आणि त्या संधीचं अगदी सोनं केलंय. 4 धावा मात्र शेवटच्या चेंडूवर ठोकले आणि या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 11. 24 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज रमेश. पहिल्या षटकामध्ये 11 धावा झाल्यात आणि पहिल्या डावात देखील पहिल्या षटकामध्ये 11 झाल्या होत्या आणि दुसऱ्या डावात देखील 11 झाल्यात. म्हणजे सुरुवात दोन्ही संघांची अगदी तशीच झाली. पहिला चेंडू अवांतर स्वरूपात हाताळला जातोय. गोलंदाजी साठी रमेश दाखल झालेत. अवांतर धावांवर कुठेतरी अंकुश ठेवावा लागेल कारण अवांतर धावा तुम्ही खर्च करता त्यावेळेला कुठेतरी आपल्या संघाच्या अडचणीमध्ये वाढ होते असं म्हणायला हरकत नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज रमेश. स्क्वेअर लेग आहे डीपला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त होते. निर्धाव चेंडूचे होते सांगता. चॅम्पियन ट्रॉफी शेअर 2024 ची पहिली लढत आपण पाहताय. विन्स 11 विपक्ष कार्तिक 11. 40 धावांचं लक्ष. सुरुवात चांगली झाली आहे कार्तिक 11 ला, परंतु विन्स 11 ला पुनरागमन करावं लागेल. सातत्याने गडी बाद करावे लागतील. आडव्या बॅटने चेंडूला फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेग आहे डीपला. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का नाहीये. कॉलिंग अगदी चांगली केले. क्षेत्ररक्षक अगदी डीपला होते तैनात. सागर चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी. एका धावेवर समाधान मानावं लागेल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर होता तैनात. त्याच्या डोक्यावरून
चेंडू सीमा रेषा पार. फलंदाज अंकुशांच्या बॅट मधून चॅम्पियन ट्रॉफी शिळ चौकात. वॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या आतमध्ये होता आणि बॅकफुटला जाऊन काय स्क्वेअर कट. एक वेगवान फटका पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या धावफलकावर 17. 3 चेंडूंचा खेळ झालाय. हा चेंडू सोडून दिलाय. खराब गोलंदाजी. पंच शरद सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. या षटकामध्ये 2 अवांतर चेंडू हाताळलेत गोलंदाज रमेश यांनी आणि कुठेतरी या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. हलक्या हाताने टॅप केलाय. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. अठरा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. फ्लिक केलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र प्राप्त होईल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय रमेश यांचा आणि रमेश यांनी अवांतर चेंडू हाताळल्यानंतर मात्र तुम्हाला असे चेंडू हाताळावे लागतील. कारण षटक तुमच्याकडे ज्यावेळेला कर्णधार देतो त्यावेळेला ती जबाबदारी असते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 1 धाव जोडली जाईल. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर. बॅकअप योग्य वेळेला आला. अतिरिक्त उसळी चेंडूवर पाहायला मिळाली. एक सिंगल धावेने दुसऱ्या षटकाचे होते सांगता. 2 षटकाखेर बिनगडी बाद 20. कार्तिक 11. 18 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय तर 12 चेंडू मध्ये 20 धावा झाल्यात आणि 18 चेंडू मध्ये करायच्यात 20 धावा. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. 12 चेंडू मध्ये 20 धावांची भागीदारी केली आहे फलंदाज अंकुश आणि त्यांच्या साथीला सिद्धेश. 18 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू मध्ये 20 ची गरज आणि 12 चेंडू मध्ये 20 केल्यात. गोलंदाज सागर स्वतः संघाचे कर्णधार आहेत. दुसरं षटक घेऊन वैयक्तिक दाखल झालेत. सागरचा पहिला चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑफ आहे. झेलची संधी करणार नाही कोणती सुकी. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. राजेश आणि टिपलाय झेल. पहिला धक्का कार्तिक 11 आणि SPL सीझन 2 मधला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक का होतो ते देखील त्यांनी दर्शवलंय. चांगला झेल पकडलाय. इनॅट नंबर 3 शरद आलेत. पहिला धक्का आणि असे तुम्हाला गडी सातत्याने बाद करावे लागतील. कारण ज्या प्रकारे सिद्धेश सूर्यवंशी आणि एका षटकामध्ये सामना फिरवला होता तशी आता कामगिरी एका गोलंदाजाला करावी लागेल आणि ते सागर करू शकतात. क्षमता आहे आणि त्यांनी ह्या ग्राउंडला असे कारनामे नाही तर मी म्हणेन पाटण क्रिकेटमध्ये त्यांनी तसा खेळ केलाय. परंतु क्रिकेटमध्ये कसं असतं की तुम्ही काल काय करता हे पाहिलं जात नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही आधीच्या सामन्यात काय केलं हे पाहिलं जात नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही आत्ता काय करता, तुम्ही वर्तमानात काय करता हे पाहिलं जातं. कारण पाचच्या सामन्यामध्ये तुमच्यासाठी टाळ्या वाजवणारे लोक या सामन्यामध्ये शिव्या घालतात. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये हे चित्र होतं. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवस हा नवीन असतो. नवीन फलंदाज दाखल झालेत. शरद डावखुऱ्या हाताचे फलंदाज. अद्याप या स्पर्धेमधला पहिला षटकार आला नाहीये आणि तो येणं बाकी आहे. पहिला षटकार कोण ठोकतोय हे पाहायचंय. सतरा चेंडू मध्ये 20 ची आवश्यकता. गोलंदाज सागर सामना फिरवतील का? लेट्स सी. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज मित्रांनो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर. शरद पहिला चेंडू फुल टॉस
आणि फुल टॉस चेंडूला भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा. इट्स अ मॅक्झिमम. चॅम्पियन ट्रॉफी शिळ 2024 चा पहिला पॉवरफुल फटका, पहिला षटकार ठोकलाय. फलंदाजाचं नाव आहे शरद मोहिते आणि पहा त्यांच्या डगआउट मधून टाळ्या वाजतायत. शिळ प्रीमियर लीगचा गेम चेंजर, अगदी षटकार मारून सामना संपवलाय. आणि ही माहिती आम्हाला दिली जाते. नवनाथ, कौतुक व्हायला पाहिजे तुमचं देखील, कारण चांगली माहिती आमच्यापर्यंत देतात, ती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही. क्षेत्ररक्षक वेगाने आले तर व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. संघ मालक आहेत स्वतः राजने टिपलाय झेल आणि षटकारानंतर बाद झालेत फलंदाज शरद मोहिते. टीमची धावसंख्या 26 धाव फलकावर. 2 गडी बाद केलेत या षटकामध्ये सागर यांनी. आणि का मला संघाचा कर्णधार म्हणून माझी नियुक्ती केली, कारण कुठलीही चॅम्पियन ट्रॉफी खेळा, कोणतीही प्रीमियर लीग खेळा, तुम्हाला वेगवेगळ्या खेळाडूंसोबत खेळावं लागतं. आणि कर्णधार कोण असेल, कर्णधार आपल्या नावाला साजेसा खेळ करेल का, हे देखील संघ मालकासाठी खूप टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 26 धावा, 2 गडी बाद. नवीन फलंदाज मच्छिंद्र आलेत. नवीन फलंदाज मच्छिंद्र. आणि 12वा खेळाडू मी कौतुक करेन, कार्तिक 11चे नवनाथ दादा, आपल्या देखील चांगले अशी माहिती आम्हाला दिली जाते. शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना पंच सांगतायत योग्य चेंडू आहे, डॉट बॉल. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. 26 धावा धाव फलकावर, 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. सामना अजून 14 धावांची आवश्यकता. बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. एस पंच सांगतायत की गोलशंकी क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीम कार्तिक 11 40चा पाठलाग करत असताना 27ला 2. शेवटचा चेंडू शेष. तिसऱ्या षटकातील गोलंदाज सागर. सागरचा शेवटचा चेंडू, फुलर लेनचा ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 27ला 2. 12 चेंडू मध्ये 13ची आवश्यकता. टीम कार्तिक 11. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, सर्वोत्तम फलंदाजाला कूलर, सर्वोत्तम फलंदाज, शूज आणि ट्रॉफी, प्लेअर ऑफ द सिरीज साठी अगदी पाहायला मिळते. बॅट, युट्यूब सौजन्य सामनावीरासाठी टी शर्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या प्रत्येक मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सहा संघ मालकांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू, कारण संघ मालक आहेत म्हणून स्पर्धा आहे, कारण त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अपुरी असते. आणि ज्यांनी ज्यांनी स्पर्धेला आपल्याला बहुमूल्य सहकार्य केले, ज्यांनी आपल्याला प्रायोजकत्व दिले, त्यांचा देखील आपण विशेष आणि मनापासून आभार व्यक्त करू, कारण त्यांच्यामुळे स्पर्धा आपण यशस्वी करू शकतो. स्पॉन्सर्स हा स्पर्धे क्रिकेट मधला खूप महत्वाचा घटक. कुठलीही क्रीडा स्पर्धा तुम्ही स्पॉन्सर शिवाय म्हणजे प्रायोजकांशिवाय तुम्ही भरवू शकत नाही आणि ती यशस्वी देखील करू शकत नाही. षटक क्रमांक 4, गोलंदाज संघ मालक आलेत स्वतः राज सूर्यवंशी. राज सूर्यवंशींचा पहिला चेंडू पायावर हाताळला जातोय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. यास बॅटची कडा लागली. 1 धाव मात्र प्राप्त होईल. 28 धाव फलकावर. 11 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 40 धावांचं लक्ष. 11 चेंडू.
विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय, निर्धाव चेंडू ते होते सांगता डॉट बॉल. स्वतः संघाचे संघ मालक आलेत राज सूर्यवंशी आणि का स्वतःचे संघ मालकांनी महत्वाचं षटक घेऊन दाखल झालेत. असं म्हटलं जातं कसोटी क्रिकेटमध्ये तिसरा दिवस महत्वाचा असतो आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये 4थं षटक महत्वाचं आणि महत्वाचं षटक संघ मालकाने घेतलंय. स्वतःच्या खांद्यावर बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय. राज सूर्यवंशी सांगतायत की मी आहे, मी सामना फिरवू शकतो. पहिल्या डावामध्ये सिद्धेश सूर्यवंशीने जे चमत्कार केलाय तो आता राज सूर्यवंशींना करायचा आहे. कारण जे सिद्धेश सूर्यवंशीने केलंय निर्धाव षटक 3 गडी बाद, ते राज सूर्यवंशी करतील का? राज सूर्यवंशी बॅकफुटला जाऊन हा चेंडू खेळला जातोय. त्यांचा 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल आणि विठ्ठलवाडी प्रीमियर लीगचे सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाज आहेत राज सूर्यवंशी. आणि आज स्वतःच्या संघ मालकीमध्ये खेळ करत असताना विन्सी 11 संघाचे संघ मालक 1 धाव, टीमची धावसंख्या धावफलकावर 29 धावा. मच्छिंद्र आणि सिद्धेश यांना कामगिरी कशी करतील हे पाहायचंय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहतोय. या षटकामध्ये मात्र धावा आल्या नाहीयेत. 5 चेंडूंचा खेळ झाल्याने धावा खर्च केल्यात संघ मालक राज सूर्यवंशी यांनी 11 धावांची आवश्यकता आणि या सामन्यामध्ये चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 7 चेंडू 11ची गरज. शेवटचा चेंडू हलक्याने खेळायचा प्रयत्न, पडल्यानंतर हलकासा कट होतोय. निर्धाव चेंडू जे होते सांगता काय गोलंदाजी केलाय राज सूर्यवंशी यांनी. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि या आपल्या संघाला मात्र पुनरागमन करून दिलंय. 6 चेंडूंचा खेळ शेष आणि 6 मध्ये करायचे आहेत 11 धावा. काय सामना फिरलाय का आणि फिरवावा लागेल. यस, मी आयोजन कमिटीचा देखील विशेष उल्लेख करेन. अध्यक्ष रवींद्र सत्रे साहेब, उपाध्यक्ष गणेश थोरात साहेब आणि त्यांच्या साथीला अगदी त्यांच्या बरोबरीने संपूर्ण कमिटीने जे काम केलंय ना. शिळ प्रीमियर लीग 2 पर्व झाली आणि मला वाटतंय की गुढीपाडव्याला ती स्पर्धा असते, आपल्या गावचं कुलदैवत ज्योतिबाची यात्रा, आणि त्यानंतर ती स्पर्धा असते. आणि ज्यानंतर 2 पर्व झाल्यानंतर कुणाला तरी प्रत्येकाला वेध लागले होते की चॅम्पियन ट्रॉफी खेळावी आणि ती चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही नवी मुंबईमध्ये भरवता, ती देखील घरोंद्याच्या मैदानावर. आणि SPL चे देखील खजिनदार आहेत आणि चॅम्पियन ट्रॉफी देखील खजिनदार आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे माल असतो ते व्यक्तिमत्व नयन सूर्यवंशी आमच्या बाजूला बसलेत आणि एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचं योगदान. आणि सध्या स्कोरिंग करतात म्हणजे त्यांच्याकडे हिशोब चोख असतो असं म्हणायला हरकत नाही. गणित चांगलं असावं, कदाचित अकाउंट्स पण चांगलं असावं. पैसे म्हणजे मालवाला माणूस दिसतोय. गोलंदाज अमोल सूर्यवंशी. 6 चेंडू 11 धावा. आनंद 6 चेंडू 11 धावा म्हणजे सामना दोलायमान अवस्थेमध्ये आहे. सामना फिरेल का? 6 चेंडू 11ची गरज. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा. 1 धाव प्राप्त झाले. 1 धाव घोषांकित क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले 30 धावा. 5 चेंडू मध्ये करायचे आहेत 10 धावा. विठ्ठलवाडी प्रीमियर लीगचा पहिल्या पर्वाचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आहेत आनंद. आता मात्र 5 चेंडू मध्ये 10ची. आता दोन्ही बाजूला सामना जाईल, दोन्ही बाजूला सामना जाण्याची संधी निर्माण झाली आहे. सामना फिरवतील का आनंद? बैठक मारण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवलाय आणि जास्तीचा दूर. पंचांचा इशारा वाईट बॉल. अवांतर चेंडू हाताळला जातोय. वाईट चेंडू आलाय. 1 अतिरिक्त धाव. 5 चेंडू मध्ये 9ची गरज. तुम्हाला या चेंडूवर अंकुश ठेवावा लागेल, योग्य टप्प्यावर मारा करावा लागेल. 5 चेंडू 9. 5 चेंडू 9ची गरज. बिगिट केलाय क्षेत्ररक्षक आहे का? कोणाला जेलची संधी असेल आणि संधीचं सोनं केलं जाईल. राज सूर्यवंशी स्वतः संघ मालक आहेत. टिपलाय झेल आणि सामन्यामध्ये पुनरागमन करत असताना विन्सी 11. 4 चेंडू मध्ये 9ची गरज. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. गोलंदाज आनंद आउटसाइड ऑफ स्टंप लपटण्याचा प्रयत्न. बिगिट जरूर केला. क्षेत्ररक्षक अगदी काऊ कॉर्नरला तैनात होते. राज 9 धावांची आवश्यकता. चला थोडस फास्ट क्रिकेट खेळा. 9 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये चेंडू झालेत अद्याप 2. 4 चेंडू मध्ये 9ची गरज
आणि सामना फिरवतील का गोलंदाज आनंद. नवीन फलंदाज दाखल झालेत आपल्या संघासाठी गणेश. जरूर 5 षटकामध्ये 40 लक्ष छोटं होतं, परंतु ते कठीण केलंय. गोलंदाज आनंद यांनी अशी कामगिरी कित्येकदा केली आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, फटका चुकीचा निवडलाय मी म्हणेन. खराब क्रिकेट. अशा क्षणाला तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं. 3 चेंडूमध्ये 9ची गरज. सामना दूर होत चाललाय का टीम कार्तिक 11. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानली जात नाहीये, तेच आपण पाहतोय. फ्लिक केलाय, एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? दुहेरीचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक डीपला. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त होईल. 2 धावा मात्र प्राप्त करत असताना फलंदाज गणेश. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 33 आणि 2 चेंडूमध्ये 7ची गरज. आणि या स्पर्धेचा नियम आहे की तुम्हाला धावांचा पाठलाग करणं अनिवार्य असेल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला. 1 धाव मात्र प्राप्त होईल. 1 धाव गोशांकित स्वरूपात. आता सामना मात्र दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. लक्षात घ्या की आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. जर सामना बरोबरीत सुटला तर प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. 1 चेंडू 6ची गरज. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 6ची गरज असताना चेंडू खाली राहिला. 1 धाव मात्र प्राप्त होईल 22 स्वरूपात. अभिनंदन टीम विन्सी 11. काय खेळ राहिलाय. आणि कार्तिक 11 संघाने हा सामना मित्र म्हणून हातामधला गमावलाय. गोलंदाजी करत असताना सागर असतील, रमेश असतील, राज असतील आणि आनंद असतील, ज्या प्रकारे गोलंदाजी केले, प्रत्येक गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी करत असताना चॅम्पियन ट्रॉफी खेळामध्ये पहिला विजय प्राप्त करून दिलाय टीम विन्सी 11. अभिनंदन टीम विन्सी 11. आणि कार्तिक 11